नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत जयपूरमधील एक अतिशय शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण कनक गार्डन. जयपूर म्हणजे फक्त किल्ले आणि राजवाडे नाहीत, तर अशा सुंदर बागाही आहेत जिथे मनाला खूप शांतता मिळते. तर चला मग वेळ न घालवता कनक गार्डनचा हा सुंदर प्रवास सुरू करूया. कनक गार्डन हे जयपूर शहराजवळ आमेर रोड परिसरात अरावली पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले आहे. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर असल्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. पर्यटकांसोबतच स्थानिक लोकही इथे सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येतात. मित्रांनो, या सुंदर बागेचा इतिहास खूप खास आहे. कनक गार्डनची निर्मिती महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी केली होती. ही बाग त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना समर्पित केली होती. त्यामुळे या गार्डनमध्ये आपल्याला केवळ निसर्ग सौंदर्यच नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण देखील जाणवते. इथे असलेल्या मूर्ती आणि रचना श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित आहेत. कनक गार्डनची रचना खूपच आकर्षक आहे. इथे सुंदर हिरवळ, फुलझाडं, लहान मोठे फव्वारे आणि राजस्थानी शैलीतील इमारती पाहायला मिळतात. बागेत फिरताना तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी फ्रेम मिळते, जी फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी परफेक्ट आहे. निसर्ग आणि वास्तुकलेचा हा संगम मनाला खूप प्रसन्न करतो. हे ठिकाण फक्त पर्यटनासाठी नाही, तर मनःशांतीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. इथे बसल्यानंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. श्रीकृष्ण राधेच्या मूर्ती पाहिल्यानंतर मन आपोआप शांत होतं. धावपळीच्या आयुष्यात अशा ठिकाणी थोडा वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. कनक गार्डनला भेट देण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळचा वेळ सर्वात चांगला आहे. हिवाळा आणि पावसाळा हा इथे येण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. उन्हाळ्यात दुपारच्या वेळात येणं टाळावं. फोटोग्राफी करत असाल तर सकाळचं नैसर्गिक प्रकाश खूप छान मिळतो. हा महल महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांच्या काळात बांधण्यात आला. हा महल खास करून भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे दर्शन, राजघराण्याच्या धार्मिक ध्यानासाठी, शांत वेळ घालवण्यासाठी वापरला जात असे. हा महल राजकीय कामासाठी नव्हता, तर आध्यात्मिक आणि विश्रांतीसाठी बनवलेला होता. कनक वृंदावन गार्डन येथील पुरुषांसाठीचे ओपन युरिनल दिसत आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आधुनिक काळातील नसून जुन्या पद्धतीच्या रचनेनुसार बनवलेले आहे. याबद्दलची काही रंजक आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. ऐतिहासिक रचना आणि मांडणी. ओपन एअर डिझाईन. हे युनिट एका भिंतीला लागून मोकळ्या हवेत बनवलेले आहे. जुन्या काळच्या बागांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची रचना असायची, जेणेकरून दुर्गंधी साचून राहणार नाही. जोधपूर येथील कनक गार्डन, ज्याला स्थानिक पातळीवर अनेकदा कनक बाग असेही म्हणतात, हे 90च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते. विशेषतः मोठ्या पडद्यावरील रंगीबेरंगी गाणी आणि रोमॅन्टिक सीन्ससाठी या बागेचा वापर केला गेला आहे. येथे चित्रित झालेली काही प्रमुख गाणी आणि चित्रपट खालीलप्रमाणे आहेत. 1. चित्रपट बेटा. या चित्रपटातील सुपरहिट गाणे कोयल सी तेरी बोली या गाण्याचे काही भाग कनक गार्डनमध्ये चित्रित झाले आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातील हिरवळ आणि बागेचे सौंदर्य प्रेक्षकांना खूप आवडले होते. 2. चित्रपट राजा. राजा 1995. माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांचा हा चित्रपट त्याच्या गाण्यांसाठी खूप गाजला होता. यातील फूल मांगू न बहार मांगू या प्रसिद्ध गाण्याचे शूटिंग याच बागेत झाले आहे. 3. चित्रपट हम साथ साथ हैं. हम साथ साथ हैं 1999. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग जोधपूरमध्ये झाले आहे. चित्रपटातील म्हाणे हिवडा मे या गाण्याचे काही दृश्ये आणि कुटुंबासोबत सहलीचे, पिकनिकचे सीन्स कनक गार्डन आणि आजूबाजूच्या परिसरात चित्रित करण्यात आले आहेत. कनक गार्डन अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्यामुळे इथे हवामान कायम थोडंसं थंड आणि आल्हाददायक असतं. त्यामुळे जयपूरच्या कडक उष्णतेतही हे ठिकाण रिफ्रेशिंग वाटतं. या गार्डनचं नाव कनक वृंदावन असं ठेवण्यामागे कारण आहे. भगवान श्रीकृष्णाचे वृंदावनातील बालपण आणि लीलांची आठवण म्हणून ही बाग तयार करण्यात आली होती. कनक म्हणजे सोने आणि वृंदावन म्हणजे श्रीकृष्णाची भूमी,
म्हणजेच सोनेरी वृंदावनासारखी पवित्र जागा. राजस्थानसारख्या कोरड्या प्रदेशात पाणी ही खूप मौल्यवान गोष्ट होती. म्हणूनच या गार्डनमध्ये फवारे, पाण्याच्या टाक्या आणि नळ्या खूप शहाणपणाने डिझाईन केल्या आहेत. पूर्वी हे फवारे पावसाचं पाणी साठवून चालायचे. सगळ्यांसाठी एक परफेक्ट ठिकाण बनलं आहे. इथे जास्त गर्दी नसते, त्यामुळे शांत वेळ घालवता येतो. जयपूरमधील अनेक लोकांना पण कनक गार्डनचा पूर्ण इतिहास माहीत नाही, कारण हे ठिकाण किल्ल्याइतकं कमर्शियल झालेलं नाही. जयपूरच्या गोंगाटात असलेलं हे शांत स्वर्ग आजही आपल्याला इतिहासाची आणि अध्यात्माची आठवण करून देतं. कनक गार्डन म्हणजे फक्त बाग नाही, तर राजस्थानी संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही जयपूरला भेट देत असाल तर कनक गार्डन नक्की पहा. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.